सर्वांना सप्रेम जय भीम. आदरणीय विचार मंच, आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस हे विचार मंच उपलब्ध करून देणारे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदेश वाघ सर, आमचे बंधुतुल्य आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे सचिव डॉक्टर बनसोड सर, आमचे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर मस्के सर, प्राध्यापक तेलंग सर, मी प्राध्यापक प्रफुल्ल राजुरवाडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर, इतिहास विभाग प्रमुख. आज या विचारमंचावर वर्तमान परिप्रेक्ष्यात गांधी व आंबेडकरवाद या विषयावर प्रकाश टाकणार आहे. आधुनिक जगाच्या इतिहासात, आधुनिक भारताच्या इतिहासात अनेक महापुरुष आणि राष्ट्रपुरुष होऊन गेले, परंतु महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे दोन महापुरुष राष्ट्रपुरुष होते की ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव हा एकमेकावर होता. गांधीजी सुरुवातीला वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, जात व्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, परंतु बाबासाहेबांच्या संपर्कात आल्यामुळे पुरोगामी बनले. बाबासाहेब गांधीजींच्या संपर्कात आल्यामुळे दलिताचेच नेते नाही राहिले, तर श्रमिकांचे, आदिवासींचे, कामगारांचे या सर्वांचे नेतृत्व पद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्राप्त झालं. या दोन्ही नेत्यांचा भारतीय समाजकारणावर आणि राजकारणावर फार मोठा प्रभाव आहे. आपण हा प्रभाव समजून घेत नाही, त्यामुळे या दोन्ही नेत्यामध्ये परस्पर विसंगती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु या दोन नेत्यामध्ये जेवढी परस्पर विसंगती आहे तेवढी परस्पर पूरकता सुद्धा आहे. महात्मा गांधींचा जन्म 1869 मध्ये गुजरात या राज्यात झाला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891 मध्ये झाला. म्हणजे या दोन्ही व्यक्तिमत्वामध्ये जवळपास 21 वर्षाचं अंतर होतं, एका पिढीचं अंतर होतं. 1920 ते 1948 हा कालखंड भारताच्या इतिहासामध्ये आपण गांधी युग म्हणून इतिहासकार लिहितात. परंतु तेच इतिहासकार म्हणजे जे वामपंथी इतिहासकार असतात, जे राष्ट्रवादी, स्वतःला राष्ट्रवादी म्हणणारे इतिहासकार असतात, ते हे नाही लिहित की 1920 ते 1956 हा सुद्धा आंबेडकर युगाचा इतिहास आहे. गांधीजी 1920ला काँग्रेसची धुरा स्वतःच्या हातात घेतात. 1921ला असहकार चळवळ करतात. चौरी चौरा हत्याकांड घडले जाते. ते चौरी चौरा हत्याकांडामुळे गांधीजी असहकार चळवळ मागे घेतात. 1921 ते 1930 पर्यंत गांधीजी राष्ट्रांच्या वेगवेगळ्या ब्रिटिशांना वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करतात. 1930 मध्ये दांडी यात्रा काढतात. 1942 मध्ये चले जाव आंदोलन आहे, मध्ये गोलमेज परिषदेला उपस्थित आहे.
3 गोलमेज परिषदा झालेल्या आहेत. त्या 3 गोलमेज परिषदेपैकी एकाच परिषदेला त्यांची उपस्थिती आहे. इकडे बाबासाहेबांचा आपण अभ्यास केला ते 1920ला माणगाव परिषद झालेली आहे. 1927ला महाडचा सत्याग्रह आहे. 1930ला अमरावती येथील अंबा मंदिर सत्याग्रह असेल, काळाराम सत्याग्रह असेल, असे सत्याग्रह त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केले. 1931ला बाबासाहेब तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित राहतात. 1932मध्ये गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुन्हा पॅक्ट होतो, पुणे करार होता. 1935मध्ये बाबासाहेब धर्मांतराची घोषणा करतात. स्वातंत्र्याच्या नंतर राज्यघटना संविधानाचे शिल्पकार म्हणून नावारूपास येतात, संविधान लिहितात. 1956मध्ये बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. इतिहासकार किंवा जे लेखक आहेत, चरित्र लेखक आहेत, तर हे असा न्याय नाही देऊ शकत की जसं आपण आंबेडकर युग, गांधी युग, जसं आपण पार्टिशन पाडतो तसं इतिहासकार बाबासाहेबांना न्याय नाही देऊ शकत. महात्मा गांधी 1920 ते 1932 पर्यंत सामाजिक सुधारणेकडे फारसं लक्ष देत नाहीत. म्हणजे इथे आपल्याला आगरकरांकडे जावं लागेल. आगरकर असे म्हणतात की देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पहिल्यांदा सामाजिक सुधारणा महत्त्वाची आहे. आणि टिळक दुसऱ्या बाजूला असे म्हणतात की पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य मिळाले, नंतर सामाजिक सुधारणेचं पाहता येईल. 1920 ते 1932 पर्यंत बाबासाहेब सामाजिक सुधारणेची हाक देतात, चळवळ उभी करतात, क्रांतिकारी विचार रुजवतात. आणि 1920 ते 1932 पर्यंत महात्मा गांधी राजकीय सुधारणेला खूप महत्त्व देतात. 1932 ते 1956 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरुष झालेले असतात. बाबासाहेबांची पाकिस्तानविषयी असलेली मते, इंग्लंड अमेरिकेविषयी असलेली मते आणि त्या काळामध्ये 1932 ते 1956चा कालखंड आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अभ्यास केला तर या कालखंडामध्ये रशिया आणि अमेरिका महासत्ता बनलेली आहे. त्यापूर्वी आधुनिक युद्ध, दुसरे जागतिक महायुद्ध झालेले आहेत. त्यानंतर शीतयुद्ध झालेली आहेत. अणुबॉम्बचा शोध लागलेला आहे. अशा काळामध्ये बाबासाहेब मोठमोठे निर्णय घेतात. अशा काळामध्ये बाबासाहेब मजूर मंत्री असतात, कायदे मंत्री असतात. असं असताना त्यांना अचाट असं आंतरराष्ट्रीय संबंधाचं ज्ञान असतं. परंतु या ज्ञानाकडे पुरोगामी, राष्ट्रवादी, वामपंथी म्हणणारे जे इतिहासकार आहेत यांचं फारसं लक्षच नाही. यांचं काय लक्ष आहे की गांधी आणि आंबेडकर वाद यांच्यामध्ये वाद कसा निर्माण करता येईल. मध्यंतरी आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या निमित्ताने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू असताना एका सभेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आदरणीय शृंगारे सर होते. त्यांनी एक मुद्दा सांगितला होता. त्यांचं सुरुवातीला व्याख्यान झालं, अतिशय चांगलं व्याख्यान झालं. त्या व्याख्यानामध्ये बाबासाहेबांचं एक कोटिंग सांगतात की स्टॅलिन जर भारतात जन्मला असता तर तो वर्गाचा विचार न करता जातीचा विचार करतात. त्यानंतर त्यांच्यावर कॉमेंट्स येऊ लागले, अनेक चर्चा झाल्या, विचारमंथन झाले. त्यांनी मीटिंगमध्ये एक गोष्ट सांगितली की होचिमिन यांची एक गोष्ट सांगितली की होचिमिनला विचारलं की व्हिएतनामचे अध्यक्ष त्यांना विचारलं की भारतात साम्यवादाचा का प्रसार झाला नाही, की भारताची भूमी तर साम्यवादासाठी सुपीक आहे. परंतु त्यांनी जे अधोरेखित केलेलं वाक्य आहे ते खूप
या निमित्तानं मी पुन्हा रिपीट करतो. त्यांनी एक वाक्य सांगितलं की जोपर्यंत गांधींचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भारतामध्ये आहे तोपर्यंत साम्यवादाला कुठलाही थारा इथे राहणार नाही. म्हणजे यावरून आपल्याला एक लक्षात येते की हो ची मिन सारखा आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व असणारा तो हे सांगते की गांधी आणि आंबेडकर वाद हे एकच आहे. यांच्यात परस्पर विसंगती जरी असेल, त्यांच्या विचारामध्ये मतभेद जरी असेल, वैचारिक पातळीवरचे मतभेद जरी असेल, तर तरी त्यांच्यात मनभेद नाही. गांधी आणि आंबेडकर वाद हा निर्माण आताच नाही झाला, याला फार पूर्वीची प्रासंगिकता आहे. गांधी आणि आंबेडकरांचे जे काही चरित्रलेखक आहे, या चरित्रलेखकाने दोघांचा एकमेकाच्या विरुद्ध अपप्रचार, दोघांच्या विरोधात लेखणी चालवण्याचं काम केलं. महात्मा गांधींचे सगळ्यात जास्त चरित्रकार गुजरातचे. महात्मा गांधीचं जे कॅरेक्टर तयार केलेलं आहे ते धार्मिक दृष्ट्याच तयार केलेलं आहे की महात्मा गांधी वर्ण व्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, जाती व्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. महात्मा गांधींनी दलितांना हरिजन म्हटलेले आहे. महात्मा गांधींनी पुणे करार करत असताना अस्पृश्यांना कोणताही अधिकार मिळवून दिला नाही. असे दोन्ही बाजूचे चरित्रलेखक करतात. पण महात्मा गांधींचं जे सामाजिक रूप आहे ते कधीच बाहेर येऊ दिलं नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रलेखकांनी, बऱ्याचशा चरित्रलेखकांनी, इव्हन धनंजय कीर सारख्या सुद्धा लेखकांनी बाबासाहेबांच्या गांधीवादांना आणि जी गांधीवाद आणि आंबेडकरवादांच्या चर्चेत अजून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धनंजय कीर एका ठिकाणी असे म्हणतात की टिळकांनी मध्यम वर्गात जागृती केली. महात्मा गांधींनी सर्व भारतात जागृती केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निकृष्ट वर्गामध्ये जाणीव जागृती केली. आता पहा, धनंजय कीरांनी अनेक पुस्तक लिहिली, तर त्या धनंजय कीरांच्या पुस्तकामधलं हे कोटिंग आहे. तिन्ही व्यक्तिमत्वाला त्यांनी सादर केलं, त्यांच्याविषयी आदर होता त्यांच्या मनामध्ये. हे तिन्ही व्यक्तिमत्वाला त्यांनी सादर केलं, परंतु त्यांच्यामध्ये मूल्यभान जे असते लेखकामध्ये ते इथे दिसत नाही. की त्यांनी गांधीजीला खूप मोठं केलं आणि बाबासाहेबांना निकृष्ट म्हणजे भारताचे मग मध्यम वर्ग आणि उच्च वर्ग यांनी जायचं कुठं. म्हणजे एक प्रकारचा जो न्याय आहे बाबासाहेब आणि गांधीजींच्या चरित्रकारांनी त्यांना दिला नाही. फक्त एक लुई पाश्चर हे अमेरिकन इतिहासकार जर सोडले तर बाकी कोणीही गांधी आणि आंबेडकर वादाविषयी फार कोणी चर्चा केलेली नाही. त्याच्यामुळे विसंगती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा वाद सगळ्यात मोठा वाद 1972 मध्ये निर्माण झाला. झेलिनॉर या लेखिकेने हा वाद निर्माण केला. त्या असे म्हणतात की गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये तत्वभेद होते. गांधी आणि आंबेडकर हे वेगवेगळ्या मूल्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे गांधींची आणि बाबासाहेबांच्या विचारामध्ये एकमत कधीच येणार नाही. त्या फ्रेमवर्कमध्ये गांधी आणि आंबेडकरांना आपण बसू शकत नाही असं त्यांचं मत होतं. एक प्राध्यापक दहिवले आहे, त्यांनी समाज प्रबोधन पत्रिकेमध्ये एक लेख लिहिला. त्याच्यामध्ये सांगतात की गांधी आणि आंबेडकर यांच्यात तत्वभेद आहे. गांधी आणि आंबेडकर वाद हा कधीही न मिटणारा वाद आहे. त्यानंतर
प्रतिमा परदेशी आहे यांनी सुद्धा सांगितले की गांधी आणि आंबेडकर हे दोन ध्रुवावरचे आहे, त्यामुळे दोन ध्रुव एकत्र येणं फारच अशक्य गोष्ट आहे असं त्यांचं मत आहे. यांचं मत काय आहे की गांधी एक तर वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, त्यामुळे बाबासाहेब वर्णव्यवस्था मानत नव्हते. बाबासाहेबांना असं वाटत होतं की पहिल्यांदा जाती व्यवस्था अस्पृश्यता नष्ट करावी आणि नंतर जाती व्यवस्था नष्ट करावी. दुसरं असं मत होतं की गांधींनी मुद्दाम हरिजन हा शब्द वापरला. हरी हा शब्द संस्कृतमध्ये हरीला चोर असे म्हटले जाते. जन म्हणजे समुदाय, म्हणजे चोरांचा समुदाय आहे का असं यांचं या विरोधकांचं मत आहे, जे विसंगती निर्माण करणारे लोक आहेत. त्यांचं अजून एक असं मत आहे की गांधींनी काँग्रेसनी अल्पसंख्याक मुस्लिम लोकांना स्वतंत्र मतदारसंघ, त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, परंतु अस्पृश्यांना कोणतंही आरक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. गांधीजी त्या काळात स्वातंत्र्याची चळवळ चालवत होते, मग त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सर्वांनी सहभाग घेणं गरजेचं आहे. अशा वेळी अस्पृश्य वर्ग हा दुसरीकडे जाणार नाही याची सुद्धा गांधीजींनी काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अस्पृश्य वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात आहे. तो अस्पृश्य वर्ग काँग्रेसकडून दुसरीकडे गेला नाही पाहिजे यासाठी त्यांनी गांधीजींनी प्रयत्न केला. गांधींनी जो पुणे करार केला तो त्यांचा हट्ट होता. असं या जे विसंगती गांधी आणि आंबेडकरांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असं या लोकांचं मत आहे. परंतु दुसरी बाजू आपण पाहू, काही असे विचारवंत आहे की ते विचारवंत गांधी आणि आंबेडकरात कोणतेही वाद नव्हते. मतभेद होते, वैचारिक मतभेद होते, पण मनभेद नव्हते. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं महाराष्ट्रातील विचारवंत आहे. त्यामध्ये प्राध्यापक नरहरी कुरुंदकर, प्राध्यापक गबा सरदार, हरी नरके, सुहास पळशीकर, किशोर बेडकिहाळ, रावसाहेब कसबे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की गांधी आणि आंबेडकरवादामध्ये कोणतीही विसंगती नाही. की आपण जो पुणे करार घेऊन बसलेला आहे तो पुणे करार त्या गांधींच्या व्यक्तिमत्वाचा भाग नव्हता आणि बाबासाहेबांच्याही व्यक्तिमत्वाचा भाग नव्हता. जे बाबासाहेब पुणे कराराच्या पूर्वी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करत होते, सायमन कमिशनमध्ये त्यांनी मागणी केलेली आहे, तेच बाबासाहेब 1932 ते राज्यघटना लिहित असताना ड्राफ्ट कमिटीमध्ये मागणी का करत नाही असा त्यांचा प्रश्न आहे. बाबासाहेबांना सुरुवातीला अस्पृश्यता नष्ट करून जाती व्यवस्था नष्ट करायची होती आणि जाती व्यवस्था होऊ नये यासाठी 2000 वर्षाची परंपरा त्यांना मोडायची होती. गांधींना हेच काम आपले जे सवर्ण बंधू आहेत, सवर्ण सहकारी आहे, या सहकार्याच्या माध्यमातून त्यांचं मन वळवून हा गांधींना प्रयत्न करायचा होता. आणि मन वळवणं साधी गोष्ट नाही. अशीच अस्पृश्यते संदर्भात माझी आणि प्राध्यापक डॉक्टर मस्के सरांशी चर्चा झाली. त्यांनी एक छान मुद्दा मांडला. मी एक प्रश्न केला होता की अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी जे दलितेतर लोक आहे यांचा जो प्रभाव राहिलेला आहे तो कितपत प्रभावीकारी आहे. तर त्यांनी एक गोष्ट छान सांगितली की त्या काळामध्ये अस्पृश्यताविषयी बोलले सुद्धा मोठं पाप समजलं जात होतं. तर गांधीजींनी तर भरपूर हरिजन सेवक संघ स्थापन केला, मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी वेगवेगळे आंदोलन केले, कोकणामधील पटवर्धन असतील, त्यानंतर साने गुरुजींचं जे 48च्या बिफोर
पंढरपूर येथील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी जे उपोषण झालेलं आहे, सत्याग्रह झालेला आहे, किंवा गांधींनी मदन मोहन मालवीय असेल किंवा पंडित नेहरू असेल किंवा बिर्ला असेल, तर या सवर्ण लोकांना अस्पृश्यता विरोधी, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. या अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी तुकडोजी महाराजांनी काम केलं, गाडगे बाबांनी काम केलं, अनेक दलितेतर लोकांनी काम केलं. जे एक साधंही सुद्धा काम केलं ते खूप मोठी गोष्ट आहे. पाणवठे जरी निर्माण केले, पाणवठे जरी उघडे केले, तरी इतिहासामध्ये त्याची खूप मोठी नोंद आहे. म्हणून विसंगती नाकारणारे जे लोक म्हणतात की गांधीजी म्हणतात की खेड्याकडे चला. खेड्याकडे चला म्हणजे काय, की अस्पृश्यता हळूहळू नष्ट होईल आणि अस्पृश्य लोकांना खेड्यामध्येच उपजीविकेचे साधन मिळेल. बाबासाहेब म्हणतात की शहराकडे चला. तर असे हे दोन ठिकाणचे वाद आहे. पण गांधी 1920 मध्ये काँग्रेसची धुरा सांभाळतात. इकडे माणगाव परिषद भरलेली असते. या माणगाव परिषदेमध्ये दलितांचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज दलितांना देतात. त्याच्या अगोदर जर आपण पार्श्वभूमी बघितली अस्पृश्यता उद्धारक चळवळीची, 1916 मध्ये माटे अस्पृश्यता निवारक मंडळाच्या माध्यमातून कामं करतात. विरा शिंदे यांनी सुद्धा अस्पृश्यता निवारक मंडळामध्ये फार मोठे योगदान दिलेलं आहे. ते योगदान आपण प्रकाशझोतात आणत नाही. त्यांच्यावरही संशोधन व्हायला हवं, प्रकाशझोत पडायला हवा. विरा शिंदेनी खुद लोकमान्य टिळकांना या अस्पृश्यता निवारण चळवळीमध्ये येण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही कारणांनी किंवा त्यांच्या विचाराने ते आले नाही. पण त्यांचाच मुलगा बाबासाहेबांच्या समता सेवा संघामध्ये अग्रेसर कार्यकर्ता होता. विरा शिंदेच्या माध्यमातून अस्पृश्यतेची दाहक वास्तवता ही महात्मा गांधींना कळाली. 1916 मध्ये कलकत्ता येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले जाते. या अधिवेशनामध्ये अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे असं काँग्रेसला वाटते. म्हणजे काँग्रेसची स्थापना 1885 आणि ठराव घेतात 1916 मध्ये. 1916 मध्ये लोकमान्य टिळक घोषणा करतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. इकडे बाबासाहेब जातीचे विध्वंसन असं नावाचं एक पुस्तक लिहितात. तिकडे महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रिटोरिया, जोहान्सबर्ग रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर टाकलेलं असते. त्यामुळे त्यांना सुद्धा तो अनुभव आलेला असते की भारतातले जे अस्पृश्य आहे ते अस्पृश्य किती वेगळ्या पद्धतीने राहत असेल आणि आपण सुद्धा ब्रिटिशांच्या नजरेत अस्पृश्य आहे. त्यामुळे त्यांनी जे काही वर्तमानपत्र होते या वर्तमानपत्राच्या माध्यमातून अस्पृश्यताविषयी अनेक लेखन केलेलं आपल्याला